आज रात्री 12 वाजता बॉम्बस्फोट होणार। संजय राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक असा मजकूर। बॉम्ब शोधक पथकासह पोलीसही राऊतांच्या घरी दाखल। कार नेमकी कोणाची याचा शोध सुरू। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू। मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंग यांचं विधान। कृपाशंकर सिंग यांची जीप छाटली पाहिजे। आम्ही बिहार आणि गुजरातमध्ये येऊन मराठी महापौर होईल असं बोललो तर चालेल का? मनसेच्या गजानन काळेंचा हल्लाबोल। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। निकालाच्या आधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी, रंजना पेंडकर, आसावरी नवरे, धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले आणि पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजप शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेंच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। अपक्ष निवडणूक लढवावी लागणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा। प्रभाग क्रमांक 20 मधील सुनील सोनवणे समर्थकांसह आंदोलनाला बसले। उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्ते नाराज। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 165 जागा लढणार। कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाहीत। उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार। रवींद्र धंगेकरांची भूमिका। नागपुरात भाजप शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा सुटला। 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली। महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या राज्यात 40 ते 45 सभा। सूत्रांची माहिती, अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्री पुण्यामध्ये प्रचार सभा घेणार। ठाकरे बंधूंची युती 117 ते 120 जागा जिंकणार। संजय राऊतांची माहिती, तर महायुती अर्जासोबत पॅकेज देते। निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली, राऊतांचा आरोप। सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी। सुधाकर बडगुजर यांच्या घरातील तिघांना उमेदवारी। बडगुजर यांच्यासह मुलगा आणि पत्नी यांना देखील भाजपकडून उमेदवारी जाहीर। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा। वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल। नवी मुंबई पालिका निवडणूक तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार। मुंबईत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी। विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती, 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजप आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटींचा निधी। श्रीरामपूरमध्ये भर दिवसा बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार। पुण्यामधील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागीरदार याच्यावर ठपका। पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू। जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षांमध्ये भारत जर्मनीला सुद्धा मागे टाकणार, सरकारकडून विश्वास व्यक्त। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार। राज्य सरकारचा GR जारी। ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहतील।